हॅलो, नमस्कार. मी दीपाली. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर, जिथे तुम्हाला वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे व्हिडिओज दर रविवारी पाहायला मिळतील. तर आजचा विषय आहे इंडो वेस्टर्न फॅशन स्टाईल. हा विषय कदाचित सगळ्यांना समजत असेल किंवा नसेल, किंवा माहीत असेल किंवा नसेलही, पण आज आपण समजून घेऊयात एक्झॅक्टली काय आहे ते. तर इंडो वेस्टर्न फॅशन स्टाईल म्हणजे काय? जे भारतीय ट्रेडिशनल कपडे आहेत आपले, ते आणि पाश्चात्य देशांमधले जी कपड्याची स्टाईल आहे, ती एकत्रित करून जी स्टाईल बनते ना, तिला इंडो वेस्टर्न फॅशन स्टाईल असं म्हटलं जातं. अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचं झालं ना, तर आपल्या बहुतेकांच्या कपाटामध्ये एक गोष्ट नक्की असते, जी आपण रोजच्या जीवनात वापरतो, ती म्हणजे जीन्स आणि कुर्ता. तर हीच झाली इंडो वेस्टर्न स्टाईल, जी आपण आपल्या रोजच्या जीवनात वापरत असतो. दुसरं म्हणजे स्कर्ट. एखादा वेस्टर्न स्कर्ट असेल, तर त्याच्यासोबत एक असा छान व्हाईट कलरचा क्रॉप टॉप आणि त्याच्यावर इंडियन ज्वेलरी, किंवा एखादा घागरासारखा एक स्कर्ट असेल लाँग फ्लेअरवाला, आणि त्याच्यावर एखादा शर्ट आपण घालू शकतो. असे वेगवेगळे प्रकार आपण या स्टाईलमध्ये करू शकतो. आणि पुढे आलं धोती. धोतीमध्ये कॅज्युअल ड्रेसेससुद्धा आपण घालतोय. त्याच्यानंतर अगदी फंक्शन्सला जाणारे एक सेटसुद्धा आपण बनवू शकतो. जसं एखादं जॅकेट, ब्लाऊज आणि त्याच्यासोबत धोती, किंवा एखादी ओढणी, ब्लाऊज आणि धोती, असे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. त्यानंतर अशी एक स्टाईल येते, जी दिसायला खूप सोज्वळ अशी पारंपरिक दिसते, पण ती इंडो वेस्टर्न स्टाईलच आहे. ती म्हणजे प्लाझो सेट. विथ ओढणी असेल किंवा विदाऊट ओढणी असेल, प्लाझो सेटसुद्धा इंडो वेस्टर्न स्टाईल आहे. आता या स्टाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि सुंदर स्टाईल जी असेल, ती साडी. साडीसुद्धा इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये खूप सुंदर दिसते, खूप सुंदर, खूप स्टायलिश आणि खूप ग्लॅमरस बनवते आपल्या सगळ्यांना. त्यामध्ये आपण धोती साडी नेसतो. मग धोती साडी नेसत असताना आपण वन साईड पदर घेऊन एखादा स्लीवलेस ब्लाऊज त्याच्यावर घालून, त्यावर एखादा कंबरपट्टा घालून जो आपण लुक तयार करतो, तो इतका सुंदर दिसतो. म्हणजे कुठेही लग्नाला असू देत, काही फंक्शन्स असू देत, हा पेहराव आपण नक्कीच करतो. ज्या मुलींना खूप आवड आहे अशा सगळ्या गोष्टी करायची, तर ज्यांना आवड निर्माण करायची त्यांनीसुद्धा करायला सुरुवात करा. हे सगळे स्टाईलचे खेळ खेळायला खूप मजा येते. सगळ्यात मस्त आणि फंकी लूक म्हणजे जॅकेट आणि कोटमध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे डिझाईन्सचे लूक तयार करू शकतो. जसं की कोटपासून आपण एखादा कोट सेट तयार करू शकतो ट्रेडिशनल टाईपमध्ये, किंवा जॅकेटपासून आपण एखादं पार्टीला किंवा कोणत्याही फंक्शन्सला वेगवेगळे, किंवा घरचं फंक्शन्स असेल, अशा प्रकारचे डिझाईन्सचे लूक करून नक्कीच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो. तर असे बरेच प्रकार सांगितलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल की इंडो वेस्टर्न स्टाईल म्हणजे एक्झॅक्टली नक्की काय. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओज तुमच्यासाठी आणण्यासाठी तुमच्या मदतीची मला गरज आहे. ती म्हणजे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. असं केलं तर मलासुद्धा एक स्फूर्ती येईल की मी अजून काय व्हिडिओज बनवू शकते तुमच्यासाठी. तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आत्तापर्यंत माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.